नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आपण बघत आहोत विज्ञानामधली भौतिकशास्त्र हा विषय आणि त्या भौतिकशास्त्रामधला आपण बघत आहोत चुंबकत्व म्हणजेच मॅग्नेटिझम हा चॅप्टर. आपण जो उजव्या हाताचा नियम आहे तो सुद्धा बघितलेला आहे आणि चुंबकत्व हा गुणधर्म, चुंबकत्वाचे गुणधर्म काय असतात, चुंबकाचा उपयोग काय होतो, त्यानंतर कायम चुंबक कसं तयार होते हे सर्व आपण बघितलेलं आहे. चुंबकाचा शोध कसा लागला ह्या सर्व गोष्टी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत बघा की काय आहे की वर्तुळाकार तारेमधून वाहणाऱ्या विद्युतधारेचे चुंबकीय क्षेत्र. बघा, समजा मी हे वर्तुळाकार तार म्हटली, ही जी वर्तुळाकार तार आहे आणि यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र तयार होते ते कशा पद्धतीनुसार असते. तर बघा, या वरच्या टोकावरती लहान वर्तुळ झालं, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ झालं, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ झालं, म्हणजे हे काय चुंबकीय क्षेत्र आहे. ठीक आहे. आता हे जे लहान वर्तुळ, हे लहान वर्तुळ, हे लहान वर्तुळ, हे काय चुंबकीय क्षेत्र आहे. ह्या ज्या रेषा आहेत, हे जे आपण दाखवत आहेत, हे सर्व काय चुंबकीय क्षेत्र आहे. तर हे चुंबकीय क्षेत्र कशा प्रमाणे तयार होते किंवा कशा पद्धतीनुसार असते आपण बघूया. तर बघा, एखाद्या वर्तुळाकार तारेमधून विद्युतधारा प्रवाहित केल्यास तारेतील प्रत्येक बिंदूभोवती समकेंद्री वर्तुळाच्या स्वरूपात चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्हणजे बघा, हा वर्तुळ तयार झाला आणि त्यांचं केंद्र काय एकच आहे, अशा स्वरूपात काय झालं चुंबकीय क्षेत्र तयार झालं. तारेपासून दूर जाताना वर्तुळे मोठी होत जातात. वर्तुळाकार वलयाच्या मध्यभागी किंवा केंद्रभागी असलेले वर्तुळ सर्वात मोठे व जास्त त्रिज्येचे असते. सरळ गोष्ट आहे की बघा, तारेपासून दूर जाताना पहिले लहान वर्तुळ झालं, तसं नंतर त्याच्यापेक्षा मोठं, म्हणजे वर्तुळांचा आकार मोठा होऊ राहिला आहे ना, आणि म्हणजेच त्यांची त्रिज्यासुद्धा काय होऊ राहिली, मोठी होऊ राहिली. आणि विद्युत वाहक तारेवरील प्रत्येक बिंदू केंद्रावर असलेल्या सरळ रेषेप्रमाणे चुंबकीय क्षेत्र तयार करतो. ठीक आहे. या विद्युत वाहक तारेवरती जे चुंबकीय क्षेत्र आहे त्या पूर्ण वर्तुळावरती सुद्धा तयार होते. ठीक आहे. पुढे बघा, वर्तुळाकार तारेमुळे केंद्रभागी तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेशी समानुपाती, तर वर्तुळाकार वलयाच्या त्रिज्येशी व्यस्तानुपाती असते. हा पॉईंट लक्षात ठेवा. वर्तुळाकार तारेमुळे केंद्रभागी तयार होणारे चुंबकीय क्षेत्र जे आहे हे तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेशी समानुपाती असते व वर्तुळाकार वलयाच्या त्रिज्येशी व्यस्तानुपाती असते. ठीक आहे. पुढे बघा, अनेक वेढे असलेल्या वर्तुळाकार वाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा जर एकच असेल तर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र प्रत्येक वेळेच्या चुंबकीय क्षेत्राच्या बेरजे इतके असते. त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र जास्त प्रबल असते. ठीक आहे. की अनेक वेढे असलेल्या वर्तुळाकार वाहकामधून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा जर एकच असेल तर तयार होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे प्रत्येक वेळेच्या चुंबकीय क्षेत्राच्या बेरजे इतके असते. त्यामुळे इथं जे चुंबकीय क्षेत्र आहे याचं जे बल आहे हे काय असते, जास्त प्रबल असते. ठीक आहे. हे पॉईंट फक्त आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवण्याच्या याच्यावरती जर डायरेक्ट प्रश्न आतापर्यंत विचारलेला नाही आहे, पण जे आहे रेल्वे म्हणजेच कुठल्याही टॉपिकवरती कसाही प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे प्रत्येक पॉईंट क्लिअर करणं गरजेचं आहे. पुढे आपण बघूया पुढची कन्सेप्ट. पुढे आपण बघूया विद्युत चुंबक आणि इलेक्ट्रोमॅग्नेट. तर विद्युत चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट कशाला म्हणतात बघा, की मृदू लोखंडाच्या दांड्यावर विसंवाहक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक वेढे देऊन त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता त्या मृदू लोखंडामध्ये चुंबकत्व निर्माण होते. या चुंबकालाच विद्युत चुंबक असे म्हणतात. आता ही झाली त्याची व्याख्या किंवा कशाला म्हणतात ते आपण बघितलं, की मृदू लोखंडाच्या दांड्यावर विसंवाहक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक वेढे देऊन त्यामधून जर विद्युतधारा प्रवाहित केली तर त्या मृदू लोखंडामध्ये जे चुंबकत्व तयार होते त्या चुंबकत्वालाच काय म्हणतात, विद्युत चुंबक म्हणतात. समजा मी जर खिळा घेतला, बघा खिळा आपला असा असतो, या खिळ्यावरती तांब्याच्या तारेचं आवरण घेतलं. ठीक आहे. असं तांब्याचं तारेचं आवरण घेतलं. ठीक आहे. हा खिळा आहे आपला. या खिळ्यावरती तांब्याचं तारेचं आवरण जर घेतलं आणि यामधून जर मी समजा याला जर बॅटरी लावली, ठीक आहे, सेल लावला, सेल आपला जसा सेल असतो तो एका इकडून प्लस एका इकडून मायनस, हा जर सेल लावला म्हणजे यामधून काय केलं आपण, विद्युतधारा प्रवाहित केली. तर या खिळ्यामध्ये या तारे जो विद्युत रोधकता तांब्याचा जो तारा आहे या ताऱ्यामुळे या खिळ्यामध्ये काय होते, एक चुंबकत्व तयार होते. या चुंबकालाच विद्युत चुंबक असे म्हणतात, हे लक्षात घ्या. परंतु हे चुंबक जोपर्यंत विद्युतधारा वाहते तोपर्यंतच टिकून राहते. म्हणजे जोपर्यंत आपण याला सेल लावलेला आहे किंवा विद्युतधारा यामधून वाहत आहे तोपर्यंतच हे चुंबक
चुंबकत्व जे आहे तो चुंबकाचा गुणधर्म टिकून ठेवते. म्हणजे विद्युत प्रवाह जर खंडित झाल्यात विद्युत चुंबकातील चुंबकत्व देखील नष्ट होते. विद्युत चुंबकाचा सर्वाधिक उपयोग जो आहे विद्युत क्रेनमध्ये अवजड वस्तू उचलण्यासाठी तसेच विद्युत घंटेमध्ये होतो. तर विद्युत चुंबक काय की एखादा लोखंडी सळी आहे किंवा लोखंडी खिळा आहे, त्याला जर तांब्याच्या तारेचं आवरण लावलं आणि त्यामधून जर विद्युतधारा प्रवाहित केली तर त्या प्रवाहित होणाऱ्या विद्युतधारेमुळे तिथं चुंबकत्वाचे गुणधर्म तयार होतात आणि त्या चुंबकत्वाचे जे गुणधर्म आहेत त्यालाच त्या चुंबकालाच विद्युत चुंबक असे म्हणतात. पण जोपर्यंत यामधून विद्युतधारा वाहत आहे तोपर्यंतच हे विद्युत चुंबक काम करते, म्हणजेच त्याचं चुंबकत्व टिकून राहते. जर यामधून जर विद्युतधारा खंडित झाली तर याचे चुंबकत्व काय होते, नष्ट होते. आणि विद्युत चुंबकाचा सर्वाधिक उपयोग जो आहे विद्युत क्रेनमध्ये अवजड वस्तू उचलण्यासाठी तसेच विद्युत घंटेमध्ये होतो. ठीक आहे. आता नाल कुंतल काय आहे, सोलेनॉइड कशाला म्हणतात हे आपण बघूया. तर पहिले वाचून घेऊ आपण, बघून घ्या सोलेनॉइड म्हणजे काय. तर इझी कन्सेप्ट आहे सोलेनॉइड. पण सोलेनॉइड काय म्हटलेलं आहे की रोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक गोलाकार वेढे गुंडाळून तयार होणाऱ्या चितीस नाल कुंतल असे म्हणतात. म्हणजे तांब्याच्या तारेचे जे आहे गोलाकार असे वेढे घेतले आपण. ठीक आहे. असे अनेक गोलाकार वेढे आहेत आतमध्ये आणि त्याच्यावरती समजा प्लास्टिकचा कवर आहे. ठीक आहे. आतमध्ये काय आहेत, तांब्याच्या तारेचे गोलाकार वेढे आहेत आणि त्याच्यावरून रोधक म्हणजे विद्युत रोधक आवरण असलेलं काहीतरी प्लास्टिकचं कवर आहे. तर ती तयार होणारी चिती आहे त्याला काय म्हणतात, नाल कुंतल असे म्हणतात. नाल कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास त्याभोवती चुंबक क्षेत्र तयार होऊन चुंबकीय बल रेषा निर्माण होतात. जर मी या नाल कुंतलामधून जर विद्युतधारा याला परत सेल लावला प्लस आणि इकडून समजा मायनस असा जर सेल लावला मी याला, तर यामधून जर विद्युतधारा आपण प्रवाहित केली तर त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होऊन चुंबकीय बलरेषा तयार होतात. आणि या चुंबकीय बलरेषा पट्टी चुंबकामुळे तयार होणाऱ्या बलरेषा सारख्याच असतात. पट्टी चुंबक आपण बघितलं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या पट्टी चुंबकामुळे तयार होणाऱ्या बलरेषा जेवढ्या असतात तेवढ्याच त्या बलरेषा तयार होतात. नाल कुंतलामुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम त्यातून वाहणारी विद्युतधारा आणि एकक लांबीमध्ये असलेल्या वेड्यांची संख्या यावर अवलंबून असते. नाल कुंतलामुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा जो परिणाम आहे तो कशावर डिपेंड असतो, तर त्यातून वाहणारे विद्युतधारा आणि एकक लांबीमध्ये असलेल्या वेड्यांची संख्या यामध्ये अवलंबून असतो. तुम्ही डायग्राम जर लक्षात ठेवली तर तुम्हाला लक्षात येईल. विद्युत चुंबक म्हणजे काय की खिळ्याला जर वरून तांब्याचे तार लावले आणि त्यामधून जर विद्युतधारा प्रवाहित केली तर ते जे चुंबकत्व तयार होते त्यालाच विद्युत चुंबक म्हणतात. आणि नाल कुंतल म्हणजे काय, तांब्याच्या तारेचे गोल गोल गुंडाळून त्याचे असे तर म्हणजे गोल गुंडाळून टाकला आणि वरून जर त्याला रोधक आवरण तयार केलं, वरून रोधक आवरण लावलेलं आहे आणि त्यामधून जर विद्युतधारा प्रवाहित केली तर ते काय होते, नाल कुंतल तयार होते. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. पुढची कन्सेप्ट आपण बघूया. चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतवाहक तारेवर निर्माण होणारे बल कसं असते ते आपण बघूया. जर वाहकातून विद्युतधारा वाहून गेल्यास त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्यामुळे वाहकावर विशिष्ट बल प्रयुक्त केले जाते. आंद्रे अँपियर या फ्रेंच शास्त्रज्ञाच्या मते असे सुचवले की चुंबक देखील वाहकावर तेवढ्याच प्रमाणात परंतु विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करते. म्हणजे काय, वाहकामधून जर विद्युतधारा वाहून गेल्यास त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे वाहकावरती विशिष्ट बल प्रयुक्त केले जाते. त्यामुळे वाहकावर काय होते, विशिष्ट बल प्रयुक्त केले जाते. आंद्रे अँपियर या फ्रेंच शास्त्रज्ञाने असे सुचवले की चुंबक देखील वाहकावर तेवढ्याच प्रमाणात परंतु विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करते. तर बघा एक प्रयोग त्यांनी दाखवलेला आहे की वाहक तारेला ॲल्युमिनियमचा रॉड बांधून नालाकृती चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये मुक्त स्वरूपात राहील अशा रीतीने स्टँडला अडकवून ठेवला. काय केलं, नालाकृती चुंबकाला ॲल्युमिनियमचा रॉड बांधला वाहक तारेला आणि काय केलं, 2 ध्रुवामध्ये मुक्त स्वरूपात राहील अशा रीतीने स्टँडला तो अडकवून ठेवला. नालाकृती चुंबकाचा उत्तर ध्रुव खालच्या दिशेने लंबरूप तर दक्षिण ध्रुव वरच्या दिशेने लंबरूप राहील अशा रीतीने मांडणी केली. म्हणजे जो उत्तर ध्रुव आहे तो खालच्या दिशेने लंबरूप राहील आणि दक्षिण ध्रुव जो आहे तो वरच्या दिशेने लंबरूप राहील अशा रीतीने मांडणी केली. तर काय झालं की ॲल्युमिनियम रॉडमधून वीज प्रवाहित केल्यास रॉडचे डावीकडे विचलन झालेले दिसते. जर आपण ॲल्युमिनियम रॉडमधून वीज प्रवाहित केल्यास रॉडचं जे आहे ते डावीकडे विचलन झालेले दिसते आणि त्या उलट विद्युतधारेची दिशा बदलल्यास रॉडचे विचलन जे आहे हे उजवीकडे होताना दिसते. म्हणजे याचा अर्थ काय की थोडक्यात चुंबकीय क्षेत्रामुळे रॉडवर बल प्रयुक्त झाल्याने त्यात विशिष्ट दिशेने विचलन घडून आले. हे बल
जेवढे जास्त असेल तेवढे रॉडवर होणारे विचलन देखील जास्त असते. ठीक आहे, म्हणजेच ॲल्युमिनियमचा रॉड बांधला आपण वाहक तारेला आणि तो चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये मुक्त स्वरूपात राहील अशा रीतीने जो स्टँडला जर अडकून ठेवला तर नालाकृती चुंबकाचा उत्तर ध्रुव हा खालच्या दिशेने लंबरूप राहील आणि दक्षिण ध्रुव हा वरच्या दिशेने लंबरूप राहील अशा रीतीने मांडणी जर केली आणि त्या ॲल्युमिनियमच्या रॉडमधून जर आपण वीज प्रवाहित केल्यास त्या रॉडचे विचलन जे आहे डावीकडे होताना दिसते आणि त्या विद्युतधारेची जर दिशा आपण बदलली तर त्या रॉडचे विचलन जे आहे हे उजवीकडे होताना दिसते. म्हणजे यावरती आपल्याला असं थोडक्यात सांगता येईल की चुंबकीय क्षेत्रामुळे रॉडवर बल प्रयुक्त होऊन त्यात विशिष्ट दिशेने विचलन घडून येते आणि हे बल जेवढे जास्त असते तेवढे विचलनसुद्धा काय असते, जास्त असते. जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राशी काटकोनात असते तेव्हा वाहकावर निर्माण होणाऱ्या बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आधारे ठरवता येते. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम बघा की आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि दिशादर्शक बोट किंवा तर्जनी मधले बोट परस्परांना लंब स्थितीमध्ये ठेवल्यास जर मधले बोट विद्युतधारेची दिशा आणि तर्जनी विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. आताच आपण बघितलं होतं की बघा हा माझा डावा हात आहे, हे डावा हाताचा माझा हा अंगठा आहे, हे दिशादर्शक बोट जे आहे किंवा तर्जनी आहे आणि हे जर मधलं बोट आहे हे एकमेकांना लंबरूप जर ठेवलं तर मधलं बोट जर विद्युतधारेची दिशा दाखवत असेल आणि हे जे दिशादर्शक बोट आहे किंवा तर्जनी आहे ही जर विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल तर अंगठा जो आहे त्या वाहकाच्या गतीचे जे आहे वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. तर जो अंगठा जो आहे हा वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. समजून घ्या एकदा, जर आपण डाव्या हाताचा अंगठा हा सरळ ठेवला आणि जो आपला तर्जनी आहे किंवा दिशादर्शक बोट आहे त्याला लंबरूप ठेवलं आणि आपलं जे मधलं बोट आहे हे याला लंबरूप ठेवलं म्हणजे हे तिन्ही एकमेकांना काय आहेत 90 अंशामध्ये जर छेदत असतील तर हे जे मधलं बोट आहे हे विद्युतधारेची दिशा दाखवत असेल आणि तर्जनी जर विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल तर जो अंगठा आहे वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. इथं डायग्रामनुसार पहा, इथं अंगठा जो आहे हा असा आहे, त्याला लंबरूप तर्जनी आहे आणि त्याला लंबरूप काय मधले बोट काय दाखवेल विद्युतधारेची दिशा. ठीक आहे, आणि तर्जनी जी आहे विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल विद्युत क्षेत्र, तर जो अंगठा जो आहे वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन जो आहे ते दर्शवते. ठीक आहे, हाच फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे, डायरेक्ट पेपरमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, विद्युत वाहक तार आणि चुंबकीय क्षेत्र यातील बलाच्या परिणामावर अवलंबून असलेले विद्युत उपकरण म्हणजेच विद्युत मोटार, विद्युत जनित्र, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन आणि मापाची उपकरणे होय. विद्युत वाहक तार आणि चुंबकीय क्षेत्र यातील बलाच्या परिणामावर अवलंबून असलेले उपकरणं कोणकोणती आहेत तर विद्युत उपकरणं आहेत ती म्हणजे विद्युत मोटार, विद्युत जनित्र, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन आणि मापाची उपकरणे होय. आता विद्युत मोटार काय आहे ते आपण बघूया. ज्या विद्युत उपकरणाच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत केले जाते त्यास विद्युत मोटार किंवा विद्युत चलित्र म्हणतात. ठीक आहे, तर विद्युत मोटारचे कार्य काय आहे की विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये करणे, यांत्रिक ऊर्जेमध्ये करणे. डायरेक्ट प्रश्न हा विचारलेला आहे. या प्रक्रियेमध्ये विद्युत वाहक पदार्थ चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असल्यामुळे त्यावर बल प्रयुक्त होते. या प्रक्रियेमध्ये विद्युत वाहक पदार्थ चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असल्यामुळे त्यावर बल प्रयुक्त होते. रचना काय कशी आहे बघा विद्युत मोटारची. तर विद्युत मोटार तयार करण्यासाठी आर्मेचर कॉईल, शक्तिशाली चुंबक, अर्धवर्तुळाकार परिवर्तक, कार्बन ब्रशेस आणि बॅटरीचा उपयोग केला जातो. तर विद्युत मोटार तयार करण्यासाठी काय काय लागते तर आर्मेचर कॉईल लागते, शक्तिशाली चुंबक लागते, अर्धवर्तुळाकार परिवर्तक लागते, कार्बन ब्रशेस आणि बॅटरीचा उपयोग यामध्ये केला जातो. कार्य काय काय आहे बघा, हे कार्य तुम्हाला विचारणार नाही, फक्त विद्युत मोटारचा उपयोग काय आहे किंवा ते कशासाठी आहे ते तुम्हाला विचारतील. तर जेव्हा आर्मेचर कॉईलमधून विद्युतधारा जाते तेथे विद्युत बल निर्माण होते. कॉईलच्या समोरासमोरील परस्पर लंब भुजांमधील विद्युत बलाची दिशा परस्पर विरोधी म्हणजेच भिन्न असते, परंतु परिणामे समान असतात. ठीक आहे, जोपर्यंत कॉईल उभी असते तोपर्यंत परस्पर विरोधी विद्युत बलामुळे आर्मेचर कॉईल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते. कॉईल फिरताना कॉईल ब्रश आणि परिवर्तक यांच्यातील संपर्क तुटून विद्युत प्रभार खंडित होतो, परंतु
आपला जो जडत्वाच्या नियमानुसार कॉईल स्थिर न होता ते काय राहते, फिरत राहते. त्यामुळे कार्बन ब्रशेसचा पुन्हा संपर्क येऊन त्यातून विद्युतधारा वाहू लागते. तर अशा प्रकारे विद्युत मोटारे म्हणजेच DC मोटारची कॉईल एकाच दिशेने फिरते. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम लक्षात ठेवायचा आहे की आपला डावा हात जर आपण घेतला, जर आपली तर्जनी जी आहे आणि दिशादर्शक बोट आहे आणि मधलं बोट आहे आणि अंगठा जो आहे एकमेकांना लंबरूप ठेवले, जर मधलं बोट विद्युतधारेची दिशा दाखवत असेल, दिशादर्शक बोट किंवा तर्जनी जी आहे ही विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल, तर अंगठा जो आहे हा आपला जो आहे तो वाहकाच्या गतीची दिशा किंवा विचलन दर्शवतो. हा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि विद्युत मोटार जे आहे हे काय काम करते, तर हे विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये करते, यांत्रिक ऊर्जेचं मध्ये रूपांतर करते. तर हे विद्युत मोटारचे कार्य आहे. ठीक आहे. आणि कसं होते काय होते एवढं काही विचारणार नाही, पण असू द्या, लक्षात असू द्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचं शेवटचं लेक्चर असेल चुंबकत्व या चॅप्टरवरती आणि उद्या चुंबकत्व हा चॅप्टर आपला संपून जाईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.